अपने माइक टेस्टिंग चॅनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाइए। भेट घेत आहेत, कुटुंबियांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनरल बिपिन रावत यांच्याबरोबर ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर हे देखील होते. ते जनरल बिपिन रावत यांचे सुरक्षा सल्लागार होते. गेल्या वर्षभरापासून ते त्यांच्याबरोबर होते. लवकरच त्यांची बढती होणार होती मेजर जनरल या पदी. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू या दुर्दैवी अपघातात झालेला आहे. काही क्षणात एका अपघातामध्ये भारतानं हे महत्त्वाचे सैन्यदल अधिकारी आणि कर्मचारी गमावलेले आहेत. त्यामुळे सारा देश हळहळलेला आहे. आता आपण पालम विमानतळावरची दृश्य पाहतो आहोत. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मृत्युमुखी पडलेल्या सगळ्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहिल्यानंतर आता ते कुटुंबियांची भेट घेत आहेत. जनरल बिपिन रावत यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली असा परिवार आहे. तर ब्रिगेडियर एल एस लिद्दर यांच्या पश्चात पत्नी आणि 16 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. लिद्दर हे मूळचे हरियाणातील पंचकुलामधील आहेत. दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे. गेल्या वर्षभरापासून ते जनरल बिपिन रावत यांच्यासह सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत होते. त्यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल देखील पालम विमानतळावर आले. त्यांनी देखील या पार्थिवांचं अंत्यदर्शन घेतलं. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा करताना तर लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग हे 11 गोरखा रायफल्सचे महत्त्वाचे अधिकारी होते. गोरखा रायफल्स हाच रेजिमेंट सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा देखील आहे. लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग यांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तसंच सियाचिन ग्लेशियर वर सुद्धा त्यांनी सेवा बजावलेली आहे. तर संयुक्त राष्ट्रांच्या पीस कीपिंग मिशन शांतता मोहिमेमध्ये सुद्धा त्यांनी काही काळ सेवा बजावलेली आहे. आणि आता आपण पाहतो आहोत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे आता पार्थिवांना श्रद्धांजली अर्पण करतील, पुष्पचक्र अर्पण करून. काही वेळापूर्वीच या सैन्यदल अधिकाऱ्यांचं पार्थिव विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर अतिशय आदरानं त्यांचं पार्थिव इथं ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या तसबिरी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर श्रद्धांजली वाहिल्यानंतर काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी त्यांची ही श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर आता आपण पाहतो आहोत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे देखील श्रद्धांजली अर्पण करताना. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच पालम विमानतळावर आले आणि त्यांनी पार्थिवांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली, सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आणि आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील आपण पाहतो आहोत. या 13 जणांपैकी एक आणखी म्हणजे नायक गुरसेवक सिंह हे देखील जनरल बिपिन रावत यांचे पीएसओ होते. आणि गेल्या 3 वर्षांपासून ते जनरल बिपिन रावत यांच्यासह काम करत आहेत.
पंजाबमधल्या दोडे या गावातील आहेत गुरुसेवक. यात हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या 14 पैकी केवळ एकमेव अधिकारी बचावले, ते म्हणजे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग. आणि वरुण सिंग यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत बंगळुरूच्या रुग्णालयामध्ये. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आता सध्या अंत्यदर्शन घेत आहेत आणि पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पालम विमानतळावरून निघालेले आहेत. उद्या सकाळी जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल आणि तिथे अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव सकाळी 11 ते 1:30 या वेळेत असेल. यापैकी सकाळी 11 ते 12:30 दरम्यान महत्वाचे मान्यवर आणि इतर सामान्य नागरिकांसाठी अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं जाईल. तर 12:30 ते दुपारी 1:30 पर्यंत सैन्य दलातील प्रमुख अधिकारी, महत्वाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचं दर्शन घेऊ शकतील. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावरून त्यांचं पार्थिव हे ब्राड क्रिमेटोरियम मध्ये नेलं जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील दुपारी 2 वाजता. कुन्नूर इथं, तामिळनाडू मधल्या कुन्नूर इथं वेलिंग्टन कॉलेजमधून परतत असताना हा अपघात झालेला आहे. हेलिकॉप्टर क्रॅश झालं कुन्नूरच्या जंगल परिसरामध्ये आणि त्यामध्ये या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत असलेल्या 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आणि त्यापैकीच एक म्हणजे भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुरिका रावत. वेलिंग्टन कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आटपून ते निघालेले होते. कुन्नूर वेलिंग्टन मधून ते हेलिकॉप्टरने निघाले होते. त्यानंतर तिथून ते पुढे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर लँड होण्याआधीच हा अपघात झाला. जखमी अवस्थेत जेव्हा जनरल बिपिन रावत हे सापडले तेव्हा त्यांना तातडीनं वेलिंग्टनच्या लष्करी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. जे त्यांच्याबरोबर प्रवास करत होते त्यांच्यापैकी एक म्हणजे ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, ते त्यांचे स्टाफ ऑफिसर होते. तसंच त्यांचे PSO नायक गुरसेवक सिंग आणि नायक जितेंद्र कुमार यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. आणि आता आपण पाहतो लष्करातील आणि सैन्य दलातील प्रमुख अधिकारी अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा, हवालदार सतपाल हे देखील जनरल रावत यांच्या स्टाफ पैकी होते. गेल्या काही वर्षांपासून ते जनरल रावत यांच्या बरोबर होते. तर विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान हे या हेलिकॉप्टरचे पायलट होते. MI-17V5 हे अतिशय सुरक्षित असं हेलिकॉप्टर मानलं जातं. हे हेलिकॉप्टर विशेषतः काही महत्वाच्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरलं जातं आणि त्यामुळेच हे हेलिकॉप्टर चालवण्यासाठी तितका तज्ञ असा पायलट नेमला जातो. मास्टर ग्रीन या कॅटेगरीतला पायलट नेमला जातो आणि विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान यांची नियुक्ती त्या दिवशी काल या हेलिकॉप्टरवर होती. हे हेलिकॉप्टर ते उडवत होते. मात्र या हेलिकॉप्टरला अपघात झाला. तर स्क्वॉड्रन लीडर कुलदीप सिंग देखील त्यांच्याबरोबर या हेलिकॉप्टरच्या चालक दलामध्ये सहभागी होते. JWO दास आणि JWO प्रदीप A हे देखील जनरल बिपिन रावत यांच्याबरोबर त्यांच्या शेवटच्या प्रवासात बरोबर होते. सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे वायुदलाचे एक शूरवीर असे अधिकारी मानले जातात. ते या अपघातातून बचावलेले आहेत. मात्र त्यांच्यावर रुग्णालयामध्ये, बंगळुरू मधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर यांचा काही दिवसांनीच त्यांना मेजर जनरल पदी बढती मिळणार होती. ते गेल्या वर्षभराहून अधिक काळपासून जनरल बिपिन रावत यांच्यासह काम करत होते. ते त्यांचे सुरक्षा सल्लागार होते. जम्मू काश्मीर रायफल्सच्या 2nd बटालियनचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. मेजर जनरल पदी बढती मिळाल्यानंतर ते काही दिवसातच जनरल बिपिन रावत यांचा स्टाफ सोडणार होते. मात्र तत्पूर्वीच हा अपघात झाला. याच महिन्यात लिद्दर यांनी त्यांच्या 16 वर्षांच्या मुलीचं पुस्तक देखील लॉन्च केलं होतं आणि त्या कार्यक्रमात सुद्धा जनरल बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत उपस्थित होत्या. आणि पुस्तक लॉन्च झाल्यानंतर अगदी काही दिवसांतच लिद्दर कुटुंबियांना हा एक मोठा धक्का बसलेला आहे. ब्रिगेडियर LS लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.